पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक दत्ता परीट यांची सोयरीक ही कथा. अभिवाचन सौरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौरूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण एक ग्रामीण कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे सोयरीक. लेखक माननीय दत्ता परीट सर, सरवडे, राधानगरी. ग्रामीण कथाकार म्हणून सुपरिचित आहेत. सर निवृत्त मुख्याध्यापक असून उत्तम व्याख्याते आणि कथाकथनकार आहेत. यापूर्वीही आपण परीट सरांच्या कथा ऐकलेल्या आहेत. ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म अवलोकन करून आपल्या कथांमध्ये त्या सगळ्या बारकाव्यांचा यथोचित उपयोग करत प्रसंग उभा करण्याची ताकद त्यांच्या लेखणीमध्ये आहे आणि हेच त्यांच्या कथेचं बलस्थान आहे. सोयरीक. दुपार टळून उन्ह कलातीला लागली होती. बाहेरच्या सोप्यात जाधवांची धुरपाका सकाळी सडून आणलेले तांदूळ निवडत बसली होती. नजर नुसतीच सुपातल्या तांदळावर, हाताची बोटं तांदळावर नुसतीच काळ्यामळ्या घालत होती. त्यामुळे भातकुट तशीच नजराआड सरकत होती. अगं ये धुरपा, 4 हाळ्या मारल्या तरी तुला ऐकू येईना होय ग? एवढं कसलं विचारात आहेस? शेजारच्या घरातील सखू आत्या नातवाला काखेत घेऊन आत येत बोलली. आणि कसला विचार करू? एकुलत्या एका पोराचं लग्नाचं वय वाढत चाललंय, तरी पोराचं कुठं काय जमना. त्याच्या वारगीच्या पोरांची लग्न होऊन त्यासनी पोरं बाळवी झाली. तोच घोर जीवाला लागून राहिलाय. कसं नुसतं तोंड करत धुरपानं मनातली सय बोलून दाखवली. अगं, जेनं जन्माला घातलाय तो काय तसंच ठेवणार आहे वय? त्याच्या बी डोसक्यात काहीतरी असेलच की. एवढ्यात भिंतीवरच्या कोनाडातली पान चुकचुकली. ते बघ, पाल बी चुकचुकली. सखू आत्या धीर देत बोलली. आता कवा त्याच्या डोसक्यात याचं आणि पोराचं 2चं 4 व्हायचं कुणास ठाव. सुस्कारात टाकतच धुरपा बोलली. अगं ते नव्ह, मग भटा बामणासनी तरी विचारून बघायचं होतीस. मांडीवर झोपलेल्या नातवाला ठोपटत सखू आत्या म्हणाली. ते समजा विचारून झालं. मग काय सांगितलं त्यांनी? ते काय, योग हाईच म्हणतात. तुरुंब्याच्या काकानं वाडीवर जाऊन शांती करायला सांगितली. ती बी मागच्या 6 महिन्यापूर्वी करून आला. तरी बी पोराचं कुठं काय जमना. ह्या विचारानं रातभर डोळ्याला डोळा लागला. धुरपाचा आवाज घोगरा झाला. काहीतरी आठवल्यासारखं पटकन सखू आत्या म्हणाली. अगं खुळी काय शानी तू? काय म्हणतात नव, ढुंगणा बुडी आरी आणि सांबार पोरं मारी. वाळव्याच्या तुझ्या भावाची नाती धुती पोर असताना कशाला गाव गोंधळ घालीत बसलीस? तुमच्या सोयरीक जुळायला काय अडचण आहे? तो काय ह्या भरल्या घरात पोरगी द्यायला नाही म्हणणार आहे वय? हातात जादूचा दिवा गवसल्यागत सखू आत्या बोलली. त्याच विश्वासावर 2 वर्ष ढकलली. भावानं तसा 4 वर्षापूर्वी सबूत बी दिलता. घरचंच झाड आहे, पदरचंच फळ आहे. कवा बी आपसूक आपल्याच पदरात पडणार म्हणून आम्ही बी बाहेर कुठं धोंड मारीत बसलाव नाही. पण म्या भोळी भावडी, आम्हा भनी भावंडासनी एकमेकाला आधार बी होईल ह्या आनंदात होतो. आढ्याकडं शून्य नजरेने बघत धुरपानं पाढा वाचायला सुरुवात केली. मग माशी कुठं शिकली म्हणायची? जाग आलेल्या नातवाला पुन्हा थोपटत सखू आत्यानं शंका विचारली. म्हटलं भावानं सबूत दिलाय, आज ना उद्या भाऊ विचारेल म्हणून वाट बघत बसला. पर त्यो आला तरी त्यानं कधी विषय बी काढला नाही. अगं, मग आपल्याला गरज आहे म्हटल्यावर आपण विचारायचं. ताकाला जाऊन उगा मोगा कशाला दडवायचा? झालं ते बी झालं. मागिंद्या राखी पुनवाला गेलतो तेव्हा बिचकत विषय काढला.
म्हणलं दादा, ह्या राखी पौर्णिमेला मला तुझ्याकडनं दुसरं तिसरं काय बी नका. नुसती तुझी पोर रेशमा सून म्हणून माझ्या पदरात घाल. तर भाऊ बोलायच्या आधीच भाऊजा म्हणाली, अक्कासाहेब, उगा आपलं देवान तोंड दिलंय म्हणून काय बी मागत बसू नका. पोर काय माझी वाटेवर पडली आहे. आता ती कॉलेजला जाते. तिचं शिक्षण पूर्ण झाल्या बिगार आम्ही काय तिच्या लग्नाचा विचार करणार नाही. आणि तुम्ही बी काय आमच्या भरोश्यावर बसू नका. तुमच्या सागरचं बी वय वाढत चाललंय. बघा एखाद दुसरं स्थळ आणि करून टाका त्याचं लग्न. ते ऐकून माझी दातकिळीच बसायची वेळ आली. पुन्हा एकदा नवीन सोयरी घडेल या लई मोठ्या आशेनं गेलतो. हुंदका आवरतच धुरपानं काय घडलं ते सांगितलं. अगं मग भाऊ तिथंच होता ना वा, तो काहीच बोलला नाही. तो काय बोलणार, सगळा व्यवहार बायकोच्या हातात. वर खाल मान घालून म्हणतोय कसा, वय वय सुनंदा म्हणते या ते खरं आहे. आणि रेशमाची बी शिकायची इच्छा आहे. तिच्या शिक्षणाचा आड आम्ही तर कसं येणार. मग तू काही बोलली नाहीस. आव, मी बोलायच्या अगोदर वहिनीनं कंडकाच पाडला. म्हणाली, आम्ही आमच्या देखण्या रेशमाला सरकारी नोकरीवालाच बघून देणार आहोत. आयुष्यभर शेतात भांगलायला आणि शेणामुतात हात घालून जनावराचा गोठा झाडायला आमची पोर काय आम्हाला जड झाली हवे. इंचवानं दंश करावा आणि सगळ्या अंगात मुंग्या याव्यात असं मला झालं. म्या बी रागारागानं बाहेर पडलो. पुन्हा त्या वाळव्याचं तोंड बघायचं नाही असं ठरवून सरळ गावाकडे निघून आलो. तेव्हापासून डोसक्यात पिंजार इसकाटल्यावानी झालंय. काय डोसक्यात लई विचार घेऊ नकस. तिलाच काय टिकली लावल्या वय, माप पोरी हायता. सकू आत्यानं धीर दिला. कुठलं हो आत्यासाहेब, त्यानंतर कोण सांगतील तिथनं पोरी बघून आला. पहिल्यांदा वाटलं 5 एकर बागायती जमीन, 10 एकर माळरान, गोट्यात दुपती 4 जनावर, पदरचा ट्रॅक्टर हाय म्हटल्यावर सोयरीक जमाला येळ लागणार नाही. पर कुठलं काय आणि कसलं काय, प्रत्येक जण म्हणतोय नोकरीवाला पाहिजे. आता माझं पोर बी माप शिकले की 2 वर्ष झाली नोकरीसाठी वनावना फिरतया. कारखान्यावरल्या शाळेत वरीसभर फुकट राबलं आणि जागा भरायच्या वक्ताला पुढारानं आपल्या पाहुण्यातलं पोरग भरलं. काय पोराचं नशीब म्हणायचं, काय आमचं फुटकं नशीब म्हणायचं. आता हेच बघा की 1-2 ठिकाणची ठरलेली लग्न बी मोडली. कोण आमच्या वाईटावर हाय कुणास ठाऊ. ठरत्याला लग्नात कोण इस्तू घालतोय त्याला गावची पांढरी बघून घे. धुरपा संतापून बोलली. शांत हो, असं भडकून कोड सुटतंय वे. आत्यासाहेब, कसं शांत हो. भावानं आणि भावजानं माझ्या तोंडाला काळं फासलं. सगळ्या पै पाहुण्यात माझी नाचक्की झाली. देवाच्या गुणाचं पोरग माझं निस्त झुरत चाललंय. त्याच्या हिरमुसल्या तोंडाकडे बघवत बी नाही. पोटात कसं कालवा काल होतीय. बोलता बोलता धुरपाच्या डोळ्यातनं घळाळा पाणी वाहायला लागलं. शांत हो धुरपा. अगं तिन्ही सांजेच्या वक्त्याला डोळ्यात पाणी आणू नगस. जे होतंय ते भल्यासाठी होतंय असं समजायचं आणि पुढं सरकत राहायचं. करता करविता त्यो वरचा बाबा हाय की तो समज भलंच करतोय. उठ आता, सगळं तांदूळ पोत्यात भरून ठेव. जाग आलेल्या नातवाला सकू आत्यानं उचलून काखेत घेतलं. अगं सागर आणि पांडवा कुठं उशीर ठावना दिसना. जाता जाता सकू आत्यानं विचारलं. बाप लेक येरवाळीच मुरगुडच्या बाजारात म्हस बघायला गेल्या. कडूस पडत आलं तरी त्यांचा अजून पत्त्या नाही बघा. तांदळाचं टिक्क भिताडाकडे सारत धुरपा पुटपुटली. अगं आलत ग आलं. बाहेर पडलेला सकू आत्यानं बाप लेकाला बघून आत हाळी दिली. तशी धुरपा लगबगीनं दारापर्यंत आली. आजच्या बी बाजारात म्हस तुमासनी गावली नाही वय. रिकाम्या हाताने परत आलेल्या बाप लेकाकडे बघून ती म्हणाली. दोघांनी नुसतंच धुरपाकडे पाहिलं. आत येत कोणीच काही बोललं नाही. सागर हसत हसत परड्याकडे सरकला. सागरचा बा धुरपाकडे बघून फकस्त गालातल्या गालात हसला.
आता भाई काय होणार म्हणायचं. मी विचारतोय काय आणि बाप लॅग हसत्यात काय. थोडी वैतागूनच झुरपा बोलली. अगं जरा दमानं घे. धूळ पायानं आलेली माणसं जरा हिसवाट तरी घेऊ द्यात त्यासनी. बाहेर पडलेली सकू आत्या पुन्हा आत येऊन बोलली. हात पाय धुवून बाप लॅग बाहेर येऊन सोप्यातल्या माच्यावर बसली. दोघांचाही चेहरा खुल्ला होता. बराच वेळ कोणी काही बोलत नव्हतं. आता काय झालं ते बोलत्याचा काय म्या आत जाऊ. धुरपा जरा कावूनच बोलली. जा जा आत जा. चुलवानावर फक्कड चहाचा आदान ठेव आणि आधी आमचं तोंड गोड कर. धुरपा आ वासून नवऱ्याच्या तोंडाकडे बघतच बसली. सागर मात्र लाजून खालमान घालून मनातल्या मनात हसत होता. ते काय नाही, आता तुम्ही सांगितल्या बिगर मी चुलीला ऊद बी घालणार नाही. धुरपा ठाण मांडूनच खाली बसली. त्या सगळ्याचा अवतार बघून हसत हसत सकू आत्या म्हणाली, अरे काय गोड बातमी आहे, जरा आम्हाला बी कळू द्या की. आता लई ताणवायला नको असं म्हणून सागरच्या बानं तोंड उघडलं. म्हस बघायला गेला आणि सागरसाठी पोरगी पसंत करून आला. काय सांगतासा, देवा परमेश्वरानं ऐकलं म्हणायचं. वर हात जोडून धुरपा म्हणाली. सकू आत्याचा बी चेहरा खुलला. धुरपा चहा झाला की नाही अजून, आमचं बी तोंड गोड कर. आत येत साठ्याचा बाळकुदा म्हणाला. त्याबरोबर दोघही बापल्याक बाजूला सरकले. हसत हसत बाळकुदा त्यांच्या शेजारी येऊन बसला. मुरगुडच्या बाजारात म्हस बघायला गेलासा आणि पोरगी कुठं गावली म्हणायची तुम्हाला. सकू आत्याला काही धीर धरवला नाही. त्याबरोबर ते तिघेही खळखळून हसले. आतल्या बाजूला चुली समोर बसलेल्या धुरपाचं कान मात्र सगळं बाहेर होतं. कवा एकदा समद ऐकीन असं तिला बी झालं होतं. आजच्या इतका आनंद तिला कधीच झाला नव्हता. थोड्या वेळातच ताटात चहाचं 4 कप घेऊन ती बाहेर आली. धुरपा लई नशीबवान नाहीस तू, सून 1 नंबरची आहे. शिकली आहे बी मायंदाळ. जनावरांची आणि शेतीवाडीची बी आवड आहे तिला. चहाचा भुरका देत बाळकुदानं सांगायला सुरुवात केली. एवढ्यात फोनची रिंग वाजली. विजारीच्या खिशातून छोटा मोबाईल बाहेर काढून तो फोनवर बोलायला लागला. हा बोल बापू. हे काय, त्यांच्याच घरात बसलोय. कधी, थांबा हा, सागरच्या बाकडेच फोन देतो. हे घे बापूचा फोन आहे. असं म्हणून बाळकुदानं सागरच्या बाच्या हातात फोन दिला. नमस्कार दाजी. कधी, उद्या. बरं बरं, येऊ देत की. होय होय, त्यांना पसंत पडलं म्हणजे हो सगळं ठरवायलाच येणार आहेत. मग काय देवच पावला म्हणायचा. नाही नाही, मी कशाला काळजी करू. आता बाळकुदा आणि तुम्ही हाय म्हटल्यावर मला काय काळजीच नाही हो. या उद्या या की, आम्ही राहतो तयारीत. सागरच्या बानं बाळकुदाकडे फोन परत दिला. काय झालं, पाहुणं उद्याच ठरवायला येतो म्हणाले की काय. बरं झालं, आता लई उशीर लावत बसायचं नाही. अलीकडचाच एखादा मुहूर्त बघून बार उडवून द्यायचा. रिकामा कप खाली ठेवत बाळकुदा उत्साहानं बोलला. सगळ्यांचे चेहरे खुलले. धुरपाचा खुललेला चेहरा बघून सकू आत्या म्हणाली, बघितलंस धुरपा, येळ आल्या बिगर कंची बी गोष्ट घडत नाही आणि येळ आली की उशीर बी लागत नाही. खरं बाबांनो, ह्यो सगळं योग जुळला तरी कसा म्हणायचा. तसा सागरचा बा उत्साहानं पुढे सरकला आणि म्हणाला, मुरगुडच्या बाजारात योगायोगानं वाळव्याच्या बापू कुंभाराची भेट झाली. बापू कुंभार म्हणजे हिच्या माहेरातला, हिच्या भावाचाच जोडीदार. तेवढ्यात तिथं ह्यो बाळकुदा बी आला. हाटेला चहा पिता पिता सागरच्या लग्नाचा विषय निघाला आणि बापूनं कापशीतल्या मुलीचा दोरवा सांगितला. हे स्थळ कापशीत दिलेल्या बापूच्या पोरीनं बापूला सांगितलं होतं. बाळकुदानं मग घाईच केली. बापूनं लगेच कापशीतल्या मुलीच्या बापाला फोनच लावला. त्यांनी या म्हटल्याबरोबर आम्ही सरळ कापशीच गाठली. सागरच्या बानं थोडक्यात कसं काय काय घडलं ते सांगितलं. त्यातनं आणि ह्या पांडवानं खोडा घातलाच. सागरच्या बाकडे बघत बाळकुदा बोलला, त्यो आणि कशापायी.
सकवा त्यानं कपाळावर आट्या आणून विचारलं. कापशीच्या पाहुण्यासनी फोन लावल्यावर ते म्हणाले याच. तर ह्यो कसा म्हणतोय, जरा दिवस बघून जाऊया की. मग मीच म्हंटल ह्याच्या अगोदर पोरी बघायला भटाला विचारूनच दिवस बघून गेलतासा ना. काय झालं, ठरलं? उलट ठरत्याली 2 लग्न मोडली. तवा मी म्हणलं काय नाही, आजच्या आज जायचं. तवा कुठं ह्यो तयार झाला. बाळकोदा जरा तोऱ्यातच बोलला. त्याबरोबर सगळेजण बाळकोदाकडे कौतुकाने बघू लागले. बाळकू, तू होतास म्हणून बरं झालं, नाहीतर आणि किती दिवस लांबलं असतं कुणास ठाऊक. सागर, तुला पोरगी पसंत आहे ना वा? नाहीतर तुला पोरगी पसंत नसायची आणि ह्यांचं नुसतं गुराळच चालायचं. सागरकडे बघत सखू आत्यानं विचारलं. सागरनं मान खाली घालून हसत हसत नुसती मान डोलावली. मग बेस झालं. धुरपा, उठ बाई, आता उद्याच्या तयारीला लागा. सखू आत्यानं आनंदात हरवलेल्या धुरप्याला जागी केली. धुरपावी खडबडून जागी झाली. वय वय. त्याबरोबर सगळे खळखळून हसू लागले. आत्यासाहेब थांबा. बाहेर जाणाऱ्या सखू आत्याला धुरपानं थांबवलं. उद्या कोणी शेताकडे जायचं नाही म्हणून घरात सांगा. मला काही एकटीला हे झेपणार नाही बे, धुरपानं हक्कानं सांगितलं. उद्या पाहुणं ठरवायला येणार आहेत हे भावकीत आणि गावातल्या ठराविक घरात सांगण्यासाठी आणि उद्याच्या तयारीसाठी बाप लेक दोघंही बाहेर पडले. सोबत साठ्याचा बाळकुदाबी बाहेर पडला. कापशीचं पाहुणं येऊन ठरवून गेल्यापासून धुरपाचं पाऊल काय जाग्यावर स्थिर राहीना. एकटी बाई कशा कशाकडे तरी लक्ष देणार. लग्नाची तारीख जवळ येईल तशी तिची झोप बी उडाली. जिकडं तिकडं लग्नाच्या पत्रिका बी पोच झाल्या होत्या. पण सख्ख्या भावाला यातली एक गोष्ट बी तिनं कळू दिली नाही. तसा तिनं लेकाला आणि नवऱ्याला बी दमच दिला होता. लग्नाची एवढी धांदल गडबड असून बी तिला तो दिवस अजून आठवतोच. भाऊजानं दिलेले टोमणे अजूनही तिच्या अंगावर शहारे आणतात आणि क्षणभरच तिचा पारा चढलेला दिसतो. लग्नाच्या आदल्या दिवशी सारं घर पाहुणे रावळ्यांनी भरून गेलं होतं. धुरपाच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत होता. आता फक्त आजची रात्र. उद्या भरल्या घरात लक्ष्मीच्या रूपानं सून घरात येणार होती. घर कसं गोकुळासारखं गजबजणार या विचाराने धुरपा मोहरून गेली होती. संध्याकाळी दारासमोर उभारलेल्या मंडपात कळस मांडला. नवरदेवाला हळद लावायला झुंबड उडाली. लगोलग उष्टी हळद घेऊन कुंभाराचा बापू कापशीला सटकला. हळदीचा खेळ रंगात आला. आता आया बाया पोरी टारे एकमेकांच्या पाठी लागून हळद फासायला लागल्या. वरून पाण्याचा फवारा बी सुरू. सगळं दार हळदीनं आणि पाण्यानं बरबाटलं. हळदीनं माखलेली पोरं टारं दारात घातलेल्या मंडपातनं हुंदडायला लागली. त्यात डॉल्बीच्या आवाजाने पोरं पोरी भलतीच रंगात आली. हळदीने माखलेल्या ओल्या कपड्यानिशी आनंदाने नाचायला लागली. कानटाळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या आवाजाने कुणाचंच कुणाला ऐकू येत नव्हतं. प्रत्येक जण एकमेकांशी आरडूनच बोलत होता. सगळीकडे आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. एक बी बाई हळदीच्या माऱ्या बिगर वाचली नव्हती. यातून साठ्याचा बाळकुदा बी वाचला नाही. एका दमात पिवळा धमक करून टाकला. रात्रीचं 10 वाजले तरी हळदीचा कार्यक्रम काय आटोक्यात येईना. पोरं नवरदेवासकट मंडपात घुमायला लागली. त्याच वेळी बाळकुदा पोरांच्या तावडीत सापडला. त्याला खांद्यावर घेऊनच पोरं नाचायला लागली. तो पोरांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. एवढ्यात बाळकुदाच्या फोनची रिंग वाजायला लागली. तसा त्याला खांद्यावरून उतरवला. पोरांच्या तावडीतून सुटतच बाळकुदानं विजारीच्या खिशात हात घालून मोबाईल बाहेर काढला. हॅलो हॅलो, अरे जरा डॉल्बीचा आवाज बंद करा, मला काय ऐकायला येईना. हा हा, बोल बापू. कापशीत पोचलास काय? थांब थांब, या डॉल्बीच्या आवाजानं मला काही ऐकायला येईना. थांब, मी जरा बाजूला येतो. हा बोल बापू.
काय झालं? काय? कधी रे? दुपारी? काय नीट ऐकायला येईना बाबा. हे बघ, तू उद्या सकाळी लवकर ये, बघू काय निर्णय घ्यायचा तो. बाळकुदानं फोन विजारीच्या खिशात कोंबला आणि मटकन कपाळाला हात लावून शेजारच्या दगडावर बसला. डोकं बधीर व्हायची पाळी आली होती. समोरच्या मंडपातील झगमगणारी लाइटिंग डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागली. आता कोणाला आणि कसं सांगायचं या विचारानं बाळकुदानं सुन्न झालेलं डोकं दाबून धरलं. एवढ्यात त्याचं लक्ष गडबडीनं मंडपाकडे जाणाऱ्या पांडवाकडे गेलं. हे पांडवा, थांब जरा इकडे ये. हार भडगावासना आचार्य आल्यात, त्यांना चुली कुठं आणि कशा घालायच्या ते सांगून येतो. आधी इकडे ये. बाळकुदा जरा दरडावूनच बोलला. त्याबरोबर पांडवा झमकन मागे फिरला. हा, बोल लवकर, मला गडबड हाय. 5 बकऱ्याची दावण हाय, सगळ्या गावाला अवतान दिलंय. तुला ठाव नाही होय? त्यात इस्माईल चाचा बी अजून कुठं आला नाही. त्याला जाऊन बोलवून आणायला पाहिजे. बोल लवकर काय ते. इकडं तिकडं बघत पांडवा बोलला. बाळकुदानं पांडवाचं मनगट धरलं आणि बळेबळेच खाली बसवलं. हार, असं काय करतोयस? पांडवा भांबावूनच गेला. आता पांडवाला कसं सांगावं या विचारात पडलेल्या बाळकुदाला काहीच सुचना. तो नुसता पांडवाकडे बघत बसला. अरे, असं बघत काय बसलायस? काय झालं ते सांग की. कापशीला उष्टी हळद घेऊन गेलेल्या बापूने फोनवरून सांगितलेली बातमी पांडवाला सांगितली आणि पांडवानं डोक्याला हात लावला. दोघांनाही काय बोलावं आणि काय निर्णय घ्यावा हे सुचना. थोड्या वेळानं दोघेही एकमेकांना आधार देत उभे राहिले. समोर डॉल्बी वाजतच होता. नवरदेवासह पोरं अधिकच रंगात आली होती. एकमेकांचा हात धरून खालमान घालून धीम्या गतीने घरात येणाऱ्या त्या दोघांना बघून घरातल्या आयाबाया त्यांच्या भोवती गोळा झाल्या. काय झालं म्हणून विचारलं, पर दोघांपैकी कोणच बोलना. तसा सखू आत्यानं आवाज वाढवला आणि दबक्या आवाजाचंच बाळकुदानं कुंभाराच्या बापूनं फोनवरून सांगितलेली बातमी सांगितली. अरे माझ्या कर्मा, अरे देवा, असं म्हणून सखू आत्यानं कपाळावर हात मारून घेतला. सगळ्यांचे चेहरे काळवंडले. धुरपा उभ्या उभ्याच कोसळली. तिची दातखिळीच बसली. तिच्या तोंडावर कुणी पाणी मारलं, कुणी तिच्या नाकाला कांदा लावला आणि बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. डॉल्बी बंद झाला. संपूर्ण मंडपात धीर गंभीर वातावरण तयार झाले. सागरचे मित्र सागर भोवती कोंडाळा करून खालमान घालून बसले. नुकताच सत्तूर घेऊन आलेला इस्माईल चाचा प्रत्येकाच्या तोंडाकडे आ वासून बघत राहिला. शुद्धीवर आलेली धुरपा खुळ्यासारखी रडायला लागली. भावकीतल्या आयाबाया तिचं सांत्वन करू लागल्या. बापई घडी डोक्याला हात लावून खालमान घालून बसलं होतं. कोणालाच काही सुचत नव्हतं. हा, उठा आता, काय करायचं ते उद्या बघूया. सखू आत्याच्या मालकानं भैरू तात्यानं आवाज दिल्याबरोबर सगळी निमूटपणे खालमान घालून उठली. धुरपाला जागेवरून उठवली, पण तिचं सारं अंग थरथरत होतं. धुरपाकडे बघून सखू आत्या म्हणाली, धुरपा, स्वतःला सावर बाई. गेली नव, जाऊ दे. आता गेली ते बरंच झालं. लगीन झाल्यावर गेली असती तर काय करायचं होतं? विनाकारण मायंदाळा खर्चा बी झाला असता आणि पोराला कायमचा बट्टा बी लागला असता. सागर, तू बी आता लई विचार करू नकोस बाळा. आईला धीर दे आणि काय वाईट वंगाळ विचार बी मनात आणू नगस. भावकीतील गावातील जमलेली सगळी माणसं सजलेल्या मंडपातून चुकचुकत बाहेर पडली. दुसरा दिवस. सकाळी सकाळीच वाळव्याच्या कुंभाराचा बापू फटफटीवरून मंडपात हजर झाला. त्याबरोबर नुकतीच जाग आलेली घरातील मंडळी बापू भोवती गोळा झाली. सगळ्यांचे कान बापू काय सांगतोय हे ऐकायला आतुर झाले. सकाळी सकाळी वैरणीला जाणारा गडी हातात सोटा घेऊन तिथंच थबकले. बघता बघता निम्मा गाव गोळा झाला.
एवढ्यात बापू जवळ येऊन साठ्याचा बाळकुदा गंभीर चेहऱ्यानं उभा राहिला. असं कसं झालं म्हणायचं. सखू आत्याच्या मालकानं भैरू तात्यांना गंभीर वातावरणाला वाचा फोडले. कसं आणि काय? अलीकडच्या पोरापोरींच्या मनातलं काय कळतंय होय? बापूबी गंभीर आवाजात बोलला. पर त्या कार्टीनं इतकं होईपर्यंत कशाला थांबायचं? आता ह्यो सगळा खर्चाचा बुरदंड कोणीच निस्तरायचा? एकुलत्या एका पोराचं लगीन म्हणून पांडव्यानं सगळ्या गावाला अवतन दिले. 5 बकऱ्याची दावण आणली. लगीन ठरल्यापासून त्यानं हौसेनं वारे माप खर्च करायला आपला हात सैल सोडलाय. ते सगळं आता पाण्यातच ना. भैरू तात्यानं भडाआडा हिशोबच वाचून दाखवला. कुंभाराच्या बापूनं बाळकुदाकडे पाहिलं. बाळकुदा खालमान घालून गंभीर चेहऱ्यानं उभा होता. तसे सगळ्यांचे चेहरे गंभीर झालेले पाहून कुंभाराच्या बापूचा बी चेहरा गंभीर झाला. तात्या, तुम्ही काय बोलताय तेच मला कळना. सखू आत्याच्या मालकाकडे बघून बापू कुंभारानं विचारलं. कळना म्हणजे? या लग्नात तुम्हीच मध्यस्थ आहेसा? मग आम्ही तुम्हालाच विचारणार की. भैरू तात्या जरा दरडावूनच बोलला. आता मध्यस्थी केली म्हणजे माझं काय चुकलं का? अहो, कोणीतरी मध्यस्थी केल्याशिवाय आजकाल लग्न ठरतायत वय. बापून आपली बाजू मांडली. होय की, ते बी बराबरच आहे म्हण. खरं पोरगीचं चालचलन कसं आहे हे तुम्हाला ठाव असणारच की. आणि अशा चालीची पोरगी तुम्ही आमच्या पद घालणार होता. म्हणूनच कदाचित पोरगीच्या बानं लग्नाची गडबड केली असेल. भैरू तात्या डोळं वटारूनच बोलले. माझं काय चुकलं मला काय कळच ना. भांबावलेला बापू मनातल्या मनात फुटफुटला. अरे, आता हळद लागलेल्या आणि मंडोळ्या बांधलेल्या आमच्या पोराचं लगीन कोणासंग करायचं? बराच वेळ शांत असलेल्या साठ्याच्या बाळकुदानं मध्येच खोडा टाकला. कोणासंग म्हणजे? तुम्ही काय बोलायला हेच मला कळना. अहो, कापशीच्या मुलीबरोबर ठरलंय म्हणल्यावर त्याच मुलीवर लग्न करायचं की. गोंधळलेला बापू जरा ठणकावूनच बोलला. त्याबरोबर तिथे जमलेल्या सगळ्यांचे कान टवकारले. कापशीच्या पोरी बरोबर? अरे, पर ती पळून गेल्या नवा. भैरू तात्यानं शंका काढली. ती पळून गेल्या असं कोण म्हणते? बापूचा आवाज चढला. तूच रात्री फोनवरून मला सांगितलंस की बाळकुदा कोर्टात पुरावा सादर करावा तसं बोलला. हार माझ्या कर्मा, इथंच धचा मा झाला वाटतं. हसत हसत कुंभाराचा बापू बोलला. अरे बाबा, तू हसतोयस, खरं आमचा समध्यांचा जीव रातभर टांगणीला लागला नवा. सकू आत्या काळजीच्या सुरात बोलली. अहो, आता हसू नको तर काय करू? काल संध्याकाळी इथली उष्टी हळद घेऊन मी कापशीत गेलो. तिथे ती हळद त्या पाहुण्यांच्या स्वाधीन केली आणि रात्रीच परत वाळव्यात आलो. आल्या आल्या मला बातमी कळाली की पोर पळून गेली. त्याबरोबर मी बाळकुदाला फोन लावला. कदाचित डॉल्बीच्या आवाजात बाळकुला मी काय बोलतोय हे स्पष्ट ऐकू आलं नसेल. त्यामुळेच हा धचा मा झालाय. अरे बापू, असं कोड्यात बोलल्यासारखं बोलू नगस. काय झालं ते स्पष्ट सांग बरं. कावरा बावरा झालेला बाळकुदा थोडा वैतागूनच बोलला. पोर पळून गेली ही गोष्ट खरी, पण ती कापशीतली नव्ह, आमच्या गावातली वाळव्यातली. सूर्यासमोर आलेले काळे कुट्ट ढग नाहीसे व्हावेत आणि लख्ख प्रकाश सगळीकडे पसरावा अशी अवस्था सगळ्यांची झाली होती. हे ऐकून सगळीकडे पुन्हा उत्साहाचे वातावरण पसरायला सुरुवात झाली. उंच कड्यावरून कुणीतरी आपल्याला ढकलावं आणि खाली अलगद कुणीतरी आपल्याला झेलावं असं धुरपाला वाटलं. हसावं की रडावं हेच कळेना. झालेल्या आनंदाचा आवेग तिला आवरता आला नाही. तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरून आले. आता आणि तुला रडायला काय झालं? डोळं पूस आणि आता सगळेजण पुढच्या तयारीला लाग. वेळ आता अपुरा आहे. भैरू तात्यानं आवाज वाढवल्याबरोबर सगळेजण पांगले आणि आपापल्या कामाला लागले. धुरपा पदरानं डोळे पुसत पुसत माझघरात गेली आणि पुन्हा उत्साहाने कामाला लागली. सागरचा बी चेहरा खुलला.
जमलेले सागरचे मित्र बी खुश झाले. काय सगळा खुळ्याचा बाजार असं म्हणत हसत हसत वैरणीचं गडही वैरणीकडे सटकलं आणि पुन्हा एकदा डॉल्बीच्या दंदनाटाला सुरुवात झाली. आता वाळव्यातली कुणाची पोर कुणा संग पळाली हे मात्र बापून सांगायचं टाळलं. कशाला उगाच दुसऱ्याचं मड आणि आपलं रड असं म्हणून तो गप्पच राहिला. फक्त हळूच त्यानं बाळकुदाच्या कानात ही गोष्ट सांगितली. लगीन पार पडेपर्यंत कुणाला बी सांगायचं नाही असा वर दम बी दिला. खरा असली गोष्ट फार वेळ दडून राहत्यावे. हळूहळू तिला बी पाय फुटलंच की, पण ते बी डॉल्बीच्या दंदनाटात कुणाला कळलं कुणाला नाही कळलं.